लहान मुलीला सांभाळून एवढं सर्व कसं मॅनेज करतेस असे मेसेज आले की खूप भारी वाटतं. हॅलो, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली तांबे पितळीची भांडी स्वच्छ करून जी पूजेमध्ये लागणार होती. त्यानंतर मी माझंही आवरलं, छान अशी साडी नेसली आणि नंतर मेकअप केला, तोही अगदी झटपट होणारा फक्त हा एक प्रोडक्ट यूज करून. ही आहे सो ट्रूची स्ट्रोब क्रीम. हा एकच प्रोडक्ट मी यूज करते आणि माझा ऑल मेकअप डन होतो. त्यानंतर पावडर, काजळ आणि लिपस्टिक एवढाच मेकअप माझा असतो. खूप छान ग्लो येतो या क्रीमने. तुम्हालाही हा प्रोडक्ट हवा असेल तर कमेंट करा. त्यानंतर सुरुवात झाली उंबरट्या पूजनाने. हळदीचं लेपन करून छान अशी पूजा केली. सिंपलशी रांगोळीसुद्धा काढली आहे. त्यानंतर मग आता मला पूजेची मांडणी करायची होती. सर्वात मोठा टास्क असतो की आज काय वेगळं करायचं. तर मी एक ब्लाऊज पीस आणि ओढणीचा यूज करून ही साडी देवीला नेसवलेली आहे आणि मी काल देवीसाठी ही सुंदर अशी टिकली आणलेली आणि ही लावल्यानंतर देवीचं रूप अजून छान उठून आलेलं आहे. मला बरेचसे कमेंट्स आलेत की ही वेणी कुठून घेतलेली आहे. तर ही मंडईमधून संदीपने आणलेली आहे. खूप सुंदर वेणी आहे, त्यामुळे देवीचा लुक खूप चेंज झालेला आहे. देवीला आवडतं फूल म्हणजे कमळाचं फूल, ते सुद्धा संदीप घेऊन आले होते, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. त्यानंतर स्वयंपाक करून घेतला, कारण स्वयंपाक झाल्यानंतर मग देवीला नैवेद्य वगैरे दाखवून जेवण करता येतं. म्हणून मी सुरुवातीला पूजेची मांडणी करते आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते. सर्व काही स्वयंपाक करून घेतला. आज नैवेद्यामध्ये शिरा बनवणार होते आणि लाडूची मध्ये लुडबुड सुरूच असते. तुम्हाला वाटतं ना मी कसं मॅनेज करते, तर हे असंच चालू असतं. बऱ्याचशा गोष्टी मला रेकॉर्डसुद्धा करता येत नाहीत. जेवढं काही शक्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न करते. मध्ये मध्ये तिला मम्मीच्या कडेवरतीच यायचं असतं. बरीचशी लुडबुड तिची असते, ते आता सवय झालेली आहे. ते सर्व करून मी माझं जे काही पॅशन आहे ना ते कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते. आता स्वयंपाक वगैरे झाला, नैवेद्याचं ताटही लावलं, नंतर पूजेला सुरुवात केली. कितीही नाही म्हटलं तरी मला पूजेला सायंकाळच होते बरं का, कारण एवढी सर्व तयारी करायची म्हटलं तर वेळ हा जातोच. तर मी ही साडी कशी नेसवलेली आहे, देवीला कसं सजवलं आहे, यावरती मला भरपूर मेसेज येत आहेत. तर त्यावरती जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करा, व्हिडिओ मी नक्की शेअर करते. संदीप आल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून देवीची पूजा केली, आरती झाली, नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग देवीची ओटी भरली आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की ही सेम ओटी आहे का. हो, पहिल्या दिवशी मी जी ओटी भरली ना तीच मी सेम ओटी दर गुरुवारी भरते. त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि आता लाडूचं पहा, मला असं वाटतंय की आता मला व्हिडिओ बनवणं बंद करावं लागेल, कारण आमचा नवीन कॉन्टेंट क्रिएटर तयार होतोय. देवीची नंतर माझीही मस्त अशी फोटोज तिने क्लिक केले. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.